मित्रांनो, ही एक चूक आणि माझा संपूर्ण अझोला बेड जळून खाक झाला. जर तुम्ही सुद्धा नवीन अझोला बेड तयार करत असाल किंवा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण ज्या चुका मी केल्या त्या तुम्ही केल्या तर तुमचं सुद्धा मोठं नुकसान होऊ शकतं. अझोला वाढवण्यासाठी फक्त शेण आणि माती पुरेशी नसते, त्यामागे एक विज्ञानाचं गणित आहे जे मला उशिरा समजलं. चला तर मग बघूया माझा अझोला का जळला आणि आता मी तो रिकव्हर कसा करतोय. सुरुवातीला मी काय केलं, यूट्यूबवर व्हिडिओ बघितले आणि झिरो बजेटमध्ये अझोला करायचं ठरवलं. त्यासाठी मी शेण, वारुळाची माती आणि सिंगल सुपर फॉस्फेट वापरून बेड तयार केला. सुरुवातीला सगळं नीट वाटत होतं, पण अचानक अझोला जळायला लागला. मग माझ्या लक्षात आलं की मी सगळ्यात मोठी चूक केली होती, पाण्याचा TDS चेक न करणे. जेव्हा मी TDS मीटर मागवला आणि चेक केलं तेव्हा माझ्या पाण्याचा TDS फक्त 550 होता. पण अझोलाच्या चांगल्या वाढीसाठी हा TDS 800 ते 900च्या दरम्यान असायला हवा. आवश्यक पोषक घटक न मिळाल्यामुळे माझा अझोला लाल पडून मरायला लागला होता. आता मी हा बेड सुधारण्यासाठी काय केलं ते नीट समजून घ्या. स्टेप 1, मी जुन्या बेडमधील सगळा खराब झालेला अझोला आणि जुनं घाण पाणी काढून बेड पूर्णपणे स्वच्छ केला. स्टेप 2, त्यामध्ये एकदम फ्रेश पाणी सोडलं. या फ्रेश पाण्याचा सुरुवातीचा TDS 324 होता. स्टेप 3, महत्त्वाची स्टेप, पाणी रिचार्ज करण्यासाठी मी यामध्ये 200 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट, 200 ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट आणि 200 ग्रॅम पोटॅश हे घटक व्यवस्थित मिसळले. स्टेप 4, हे खत टाकल्यानंतर मी पाणी 24 तास स्थिर ठेवले. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी TDS चेक केला तेव्हा तो 600 पर्यंत पोहोचला होता. TDS 600 झाला असला तरी मला तो अजून वाढवायचा आहे. त्यासाठी मी अजून थोड्या प्रमाणात पोषक घटक ॲड करणार आहे. आता हा अझोला पुन्हा सेट होतोय का, त्याची वाढ कशी होतीये हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये अपडेट देईनच, कारण अझोला सेट व्हायला थोडा वेळ लागतो. मित्रांनो, यातून काय शिकायला मिळालं? अझोला करताना केवळ बांढऱ्या डोळ्यांनी बघून चालत नाही, तर तांत्रिक गोष्टी म्हणजेच TDS सुद्धा महत्त्वाच्या आहेत. जर तुम्हाला हा अनुभव कामाचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही अझोला करताना कोणत्या अडचणी येतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, माझा अझोला वाचला की नाही हे पाहण्यासाठी आणि कुक्कुटपालनातील असेच प्रॅक्टिकल व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या फार्मिंग विथ विशाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.